बरंच दिवस झालं व्हॉट्सअपवर नुसती चर्चा चालू होती की हिच्याकडे जाऊया तिच्याकडे जाऊया, पण कोणता काही ठरत नव्हता. तर आज फायनली ठरला आणि आम्ही आज आमच्या मैत्रिणीच्याकडे चाललो होतो. तर या सगळ्याजणी माझी वाट बघत बसलेले तिथं. मी जरा लेटच गेलो. त्याच्यानंतर मग परफेक्ट टायमिंगवर ट्रेन आली. आम्ही ट्रेनमध्ये चढलो आणि पाऊस येत होता ना, त्याच्यामुळं खिडकी लावायचा प्रयत्न चाललेला, पण जमली नाही आम्हाला लावायला. त्याच्यानंतर जर विचार केला जरा बाहेरचा व्ह्यू घेता आहे, तर कॅमेराचा फोकस सगळा नेटवरच झाला, बाहेर सगळा ब्लर येत होता. त्याच्यानंतर मग हवा येत होते ट्रेनमध्ये. तर बरं चला जरा मंजुलिकाचा लुक झाला आहे तर बघूया कशी दिसते म्हणून, ॲज अ मंजुलिका म्हणून. त्याच्यानंतर मग आम्हाला जिथं पोचायचं होतं तिथं आम्ही पोचलो ते स्टेशनला. त्याच्यात स्टेशनमधून बाहेर पडलो. इथं रिक्षा थांबवायचा प्रयत्न चाललेला, पण रिक्षा काय थांबतच नव्हत्या. त्याच्यानंतर मग मैत्रिणीला फोन केला का रिक्षा थांबत नाही म्हणून, काय करू. तर ती बोलली माझ्या मिस्टरांना पाठवते, तुम्ही एका ठिकाणी जाऊन थांबा. तर आम्ही तिथे जाऊन थांबलो स्टँडच्या खाली. तर तिथे पण यांची आहे ना भलतीच म्हणजे चर्चा चाललेली ना, अशी अननॉनसेन्स. कोण काय बघत नव्हत्या, काहीही बोलत होत्या. इथं कॉमेडी चाललेली एकदम. त्याच्यानंतर मग फ्रेंडचा नवरा आला आणि आम्ही गाडीमध्ये बसलो. आता आम्ही 7 जणी होतो आणि आहे ना आम्हाला सवयच आहे. ही गाडी होती 5 सीटरची आणि आम्ही 7 जणी प्लस फ्रेंडचा नवरा आणि त्यांची मुलगी. टोटल आम्ही 9 जण 5 सीटरमध्ये बसलेलो. हसत खेळत गेलो, नशीब का जवळचाच पल्ला होता म्हणून. त्याच्यानंतर तिचे घरा पोचले. ती वरती होती एकदम. आम्ही तिथूनच हाय केला. नंतर मग तिचे घरं गेलो तर मस्त असा चॉकलेटचा वास येत होता, लय भारी. बरं हिने काय बनवलं आणि काय नाही असं वाटला. पण गेल्यानंतर मग तिने आम्हाला वेलकम ड्रिंक्स दिली. तर आम्ही घेतली होती स्ट्रॉबेरीची मिल्कशेक आणि काही काना लिचीचा सरबत दिला होता. तर सगळ्या पिला आम्ही असं चेअर्स करून. त्याच्यानंतर मग तिने पकोडं बनवलं होतं. तर मग हळूहळू आम्ही पकोडं पण खात होतो. गप्पा टप्पा खूप चालल्या. त्याच्यानंतर मग आहे ना येण्याची वेळ झाली. मग तिने चहा बनवला होता. चहा आम्हाला बघितलं तुम्ही काले कपन दिला आणि हिला बघितलं सफेद कपन दिला. हिला ती गोष्ट आवडली नाही का सगळ्यांना काले कपन चहा दिला ना, मला सफेद कपन चहा दिला. तर ती बोलत होती त्या गोष्टीवरशी. सगळ्याजणी तिला चहाचा कप दाखवून एकदम हे करत होत्या. तर फायनली झाली वेळ निघायची आणि आता आम्ही निघालो. पाऊस पडतच होता हळूहळू, म्हणजे बारीक बारीक पडत होता पाऊस. त्याच्यानंतर मग ट्रेनचा टाईम झाला. ट्रेन बिन आम्हाला मस्त टायमिंगवर भेटली आणि इथंच मी माझा व्लॉग संपवते. बाय.